आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत, जर तुम्हाला फ्रेश म्हणजे नवीन पासपोर्ट काढायचा असेल तर कोणती डॉक्युमेंट किंवा कागदपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहेत, तसेच त्याबरोबर तुम्हाला किती खर्च येतो हा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. यासाठी आपल्याला गुगल सर्च करायचं आहे, पासपोर्ट सेवा त्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पासपोर्ट सेवा हे पहिली वेबसाईट दिसेल, याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रोल डाऊन करून खाली यायचं आहे. इथे तुम्हाला फ्रेश ऑब्लिक रिइश्यू पासपोर्ट म्हणून दिसेल, इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करून खाली यायचं आहे. इथे तुम्हाला दिसेल डॉक्युमेंट ॲडवायझर दिसेल. तुम्हाला अजून एक लाईन दिसेल की डॉक्युमेंट रिक्वायर्ड फॉर फ्रेश पासपोर्ट, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल की टाइप ऑफ ॲप्लिकेशन काय आहे आपला. नॉर्मल पासपोर्ट आहे की तात्काळ. तर इथे आपण नॉर्मलला क्लिक करत आहोत. आणि ॲप्लिकेशन कॅटेगरी ज्याच्यामध्ये 3 कॅटेगरी दिसतायत, मायनर, अडल्ट आणि सीनियर सिटिझन. मायनर म्हणजे असे की जे 18 वर्षापेक्षा लहान आहेत. अडल्ट म्हणजे 18 ते 65 वयामधील आणि सीनियर सिटिझन म्हणजे 65 वयाच्या वरील अशी लोकं आहेत ज्यांच्यासाठी हा पासपोर्ट तुम्ही अप्लाय करू शकता. त्यामध्ये आपण अडल्ट कॅटेगरी सिलेक्ट करत आहोत. तर इथे खाली एक तुम्हाला ऑप्शन दिसेल की नॉन ई-सी-आर कॅटेगरी. याच्यामध्ये येस करायचं आहे. तुम्ही जर 10वी किंवा 10वी पेक्षा जास्त पास असाल, उच्च शिक्षण घेतलेलं असेल, तर तुम्हाला येस करायचं आहे. अदरवाईज तुम्हाला नो करायचं आहे. तर आपण येस करत आहोत आणि कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करत आहोत. कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला खाली दिसेल की डॉक्युमेंट रिक्वायर्ड फॉर फ्रेश पासपोर्ट असं तुम्हाला दिसून येईल. याच्यामध्ये तुमची केस कुठली आहे हे सिलेक्ट करायची आहे. तर आपण इथं सिटिझनशिप ऑफ इंडिया हे यासाठी आपण क्लिक करत आहोत. या खाली दोन्ही ऑप्शन आपल्यासाठी नाही आहेत. हे वेगळ्या कॅटेगरीसाठी आहेत. तर आपण सिम्पली इथे फक्त सिटिझनशिप ऑफ इंडिया यामध्येच क्लिक करत आहोत आणि कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करणार आहोत. यामध्ये तुम्हाला 3 प्रकारचे डॉक्युमेंट लागणार आहेत. पहिलं म्हणजे प्रूफ ऑफ प्रेझेंट ॲड्रेस. दुसरं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ आणि तिसरं जे आहे ते नॉन ई-सी-आर कॅटेगरीमधील एक प्रूफ. याच्यामध्ये 3 डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे आवश्यक आहेत. त्यामध्ये पहिला आपण बघणार आहोत प्रूफ ऑफ प्रेझेंट ॲड्रेस. याच्यामध्ये कोणते डॉक्युमेंट आहेत? त्याच्यामध्ये लिस्ट ऑफ ॲक्सेप्टेबल डॉक्युमेंट यावरती क्लिक करायचं आहे. इथे केल्यानंतर तुम्हाला दिसेल की लिस्ट ऑफ ॲक्सेप्टेबल डॉक्युमेंट्स एवढे आहेत, जे काही तुम्हाला ॲड्रेस प्रूफ म्हणून हे ॲक्सेप्ट केले जातील. त्यामध्ये तुम्हाला वॉटर बिल आहे, टेलिफोन बिल आहे, इलेक्ट्रिसिटी बिल आहे, इन्कम टॅक्स असेसमेंट ऑर्डर आहे किंवा तुमचा वोटर आयडी कार्ड आहे किंवा प्रूफ ऑफ गॅस कनेक्शन किंवा आधार कार्ड, रेंट ॲग्रीमेंट असे 12 टाइपचे डॉक्युमेंट जे काही आहेत तुम्हाला इथं ते प्रूफ ऑफ ॲड्रेस म्हणून तुम्ही दाखवू शकता. यामध्ये दुसरी कॅटेगरी होती की प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ. इथे खाली तुम्हाला लिस्ट ऑफ ॲक्सेप्टेबल डॉक्युमेंट क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल की प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थसाठी तुम्हाला 7 डॉक्युमेंट जे काही आहेत, 7 पैकी 1 डॉक्युमेंट तुम्हाला अटॅच वन ऑफ द फॉलोइंग म्हणजे कोणतंतरी एक डॉक्युमेंट तुम्हाला हे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. डेट ऑफ बर्थ आहे, तुमचं बर्थ सर्टिफिकेट आहे किंवा तुमच्याकडे एल-सी किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट हे झालेल किंवा पॅन कार्ड नंबर तुमचा जे काही पॅन कार्ड आहे ते तुम्हाला चालेल किंवा ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असेल किंवा वोटर आयडी आहे. यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट तुम्हाला याच्यामधले प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थसाठी तुम्हाला ॲप्लिकेबल राहील. तर आपण आता 3 टाइपचे डॉक्युमेंट बघितलेत, जे की तुम्हाला फ्रेश पासपोर्ट अप्लाय करण्यासाठी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आता हे झालं डॉक्युमेंटचं. तर यानंतर आपण बघणार आहोत, की फी स्ट्रक्चर म्हणजे फी तुमची किती लागणार आहे पासपोर्ट अप्लाय करण्यासाठी. इथेच तुम्हाला फी फी कॅल्क्युलेटर हा एक ऑप्शन दिसेल. तेच तुम्हाला खाली कॅल्क्युलेट द फी फॉर पासपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला टाइप सिलेक्ट करायचा आहे पासपोर्ट. इथे सर्व्हिस कोणती आहे, तुमचा फ्रेश पासपोर्ट आहे की रिइश्यू आहे. फ्रेश म्हणून सिलेक्ट करतोय आपण इथं. ॲप्लिकंट एज जे काही सिलेक्ट करायचं आहे आपल्याला. पण 18 आणि अबोव्ह सिलेक्ट करतोय. पासपोर्टचे पेजेस तुम्हाला किती पाहिजे? 36 पेजचे पाहिजे की 60 पेजेसचं पाहिजे? हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आपण 36 पेज सिलेक्ट करतोय. आणि स्कीम मी तुम्हाला नॉर्मल पासपोर्ट आहे की तत्काळ पासपोर्ट आहे? तर आपण नॉर्मल पासपोर्ट सिलेक्ट करतोय आणि कॅल्क्युलेट फीज ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. हे केल्यानंतर दिसेल की तुम्हाला ₹1,500 ही जी काही फी अमाउंट आहे ती दिसून येईल तुम्हाला पासपोर्ट अप्लाय करण्यासाठी. त्याचप्रमाणे तुम्ही वेगवेगळे
चेक करून ही कॅटेगरी तुम्ही चेक करू शकता. जसं की 60 पानाचं तुम्हाला पाहिजे असेल बुकलेट नॉर्मल कॅटेगरीमध्ये, कॅल्क्युलेट फीज करायचं, तर तुम्हाला ते ₹2000 मध्ये पडेल. त्याचप्रमाणे जर तुम्ही पुन्हा हाच 60 पेजेसचं तात्काळमध्ये गेलात, कॅल्क्युलेट द फीज क्लिअर, तर तुम्हाला तेच पासपोर्ट आहे तुम्हाला ₹4000 पर्यंत मिळेल. अशा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये तुम्ही सिलेक्ट करून चेक करू शकता, की तुमच्या पासपोर्टची फी किती आहे.